स्कॉलरशिपला बसायचं राहिलं त्याचा विचार पण सोडून दे. तू काय पास होत नसतोस काय? ही अशी भिंतीवर रस्त्यावर चित्र काढत बसणार आणि लोक तुला भीक म्हणून 1-2 रुपये टाकतील की नाही? ही तुझी स्कॉलरशिप. ठीक आहे, आता पुरतं बाद झालं. उद्या अजून कोलॅबरेशनची काम पण करायची, झोप पूर्ण नाही व्हायची. चल चल. ग्रॅन्डपा, पत्तू मी घर सोडून चाललोय. आता काय मी परत येत नसतोय. बाय, लव्ह यू. हा, तू लोकेशन पाठव, मी येते लगेच. हा. होय होय, येऊन गेली शिक्षण मंडळाची माणसं. आपल्याला जरा आणखी माणसं लागणार आहेत. होय, नाही भेटल्यावर बोलतो की सगळं. हा ठीक आहे. वंस, अथर्वला उठवा नाहीतर उशीर व्हायचा. अगं पण तो माझ्या रूम मध्ये नाही झोपला. तुमच्या खोलीत नाही झोपलेला? आमच्या खोलीत पण नाही. मला वाटलं तुमच्या जवळ येऊन झोपलाय. भाऊ तुमच्या खोलीत आहे काय? नाही तर माझ्या खोलीत पण झोपलेलं नाही किंवा असेल इथंच खेळत असेल, येईल आपल्या पण सोड. हा विसरलीस मी. सावी वंसांचा बच्चा आहे तो. काय उत्साह केल्याशिवाय थोडी ना पास होणार आहे. आता एवढी महत्वाची परीक्षा आहे आणि साहेब खेळायला गेलेत. तो जर का ही परीक्षा नापास झाला तर त्याच्या ऍडमिशनची फी त्याच्या आत्याकडनं वसूल करते की नाही बघाच. नाही नाही, मला नाही वाटत तो असं न सांगता बाहेर खेळायला गेला असेल. आणि परीक्षेच्या काळात तर नाहीच नाही.
मी बाहेर बघून येते. हा मी पण वर बघून आले. माग बघतो. अथर्व, अथर्वा, 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 अथर्व, अथर्वा, अथर्व. भाऊ, भाऊ, अथर्व बाहेर नाही. माग आहे? नाही बाहेर आहे. नाही, मग वर आहे. वरती पण नाही येतो. अथर्व, अरे देवा. साई, आई अगं काय झालं? काय झालं? काय त्याच्यात? अगं बोल ना. चिठ्ठी कसली आहे ती? बघू दाखव मला. अथर्वची चिठ्ठी आहे. काय? मला एक्झामचं टेन्शन आलंय म्हणून मी कायमचं घर सोडून चाललोय. स्कॉलरशिपची परीक्षा पास होणं माझ्याच्यानं होईल असं मला वाटत नाहीये. मी नापास झालो तर मॉम्स आत्तूकडून फी घेणार आणि तिला नको ते बोलणार. आणि मोठ्या शाळेत ऍडमिशन नाही झालं तर मी जगायच्या लायक नाहीये. तुमच्या सगळ्यांचा अपमान होणार त्यापेक्षा मी घर सोडून जातोय. मॉम्सला वाटतंय मी डीम आहे, फक्त चित्रकला मला चांगली जमते. आता रस्त्यावर बसून चित्र विकून मी माझं पोट भरणार. मी आणि माझे रंग आनंदात राहू. टाटा, लव यू. भाऊ आत्तू, माझ्या मागे येऊ नका, काळजी करू नका. मी आनंदात राहील, तुमची आठवण काढीन. तुम्ही पण आनंदात राहा. लव यू मॉम्स, पॉप्स, भाऊ, आजी. सावी आत्तू, तुला शेवटचा उम्मा. तुमचा लाडका अथर्व. विलास कुठे आहे? त्याला नाश्ता नाही करायचं? ते आई हे ना रात्रीच बाहेर गेलेत, ते अजून घरी आले नाहीत. विलास? दादा, विलास अरे हे काय? आई अगं, काल दादा रागारागानं बाहेर पडला ना, भावनेच्या भरात काही गडबड व्हायला नको ना म्हणून मी सोबत गेलो. दादा, दादा चल, तुला ना आरामाची गरज आहे. हो चल. काय चाललंय हे सगळं? सकाळी लवकर उठून इन्स्टिट्यूटला जायच्या ऐवजी आता काय दारू ढोसत फिरणार आहेस काय? सोड सोड रे. माझा काय संबंध?
माझा संबंध काय आहे? मोठं तोंडवर करून बोलला होता ना, तुझा लाडका धैर्य. मी सगळं बघेन. बघू दे की मग. हं? मला पण बघायचंय ह्याचं तोंड बघून कोण कोण ऍडमिशन घेतंय ते. मान्यता मिळालेल्या शाळांना परत कोण कोण परवानगी देतंय ते. त्यातून शिक्षण मंडळाचे ते प्रोजेक्ट्स ऑलरेडी हातात निसटलेच आहेत. आता सांभाळ मानव एकट्याला हे साम्राज्य. तुझ्यासारखं फक्त नाव नाही सांभाळत बसणार, मुजुमदारांचं एम्पायर मोठं करून दाखवणार. हे असं तुझ्यासारखं इज्जत चवट्यावर आणत तर कधीच फिरणार नाही. घेऊन जा रे याला. एम्पायर ग्रो करणारा आला. बघतो ना एम्पायर ग्रो कोण करते आणि इज्जत चव्हाट्यावर कोण आणतात. तू सोडले सोड. बघतो ना मोठा आहे ने इज्जत मिळायला पाहिजे मला. काय भोग भोगावे लागतात रे, काय बघावे लागतात हे भोग. उघड्या डोळ्यांनी स्वतःच्याच पोरांचं वैर बघावं लागतं. अच्छा 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 अच्छा. काय मी जर ठरवलं तर त्यांच्यातलं वैर प्रेमात बदलू शकतो. हा पण अजून माझा तसा मूड नाही. धैर्याने इराची सुपारी फुटली म्हणजे हे बघ सुपारी घेऊनच फिरतोय. ही जर फुटली तर मग मला समाधान वाटेल. मग माझा चांगला मूड होईल, सगळं चांगलं होईल. सुपारी फुटू दे, प्रॉब्लेम मिटू दे. तुला सांगतोय पण तू ऐकतेस कुठं. काय बघा आता. परागला फोन करते. हा पराग. हा हॅलो. सापडला अथर्व? नाही ना, शाळेत आजूबाजूला इकडे तिकडे सगळीकडे बघितलं, कुठंच नाहीये. इथं सगळ्यांना विचारायला लागले तर त्यांना पण कुठं दिसलेलं नाही. आता बस स्टॉपवर आहे मी. बरं ठीक आहे, तू बघ तरी पण आजूबाजूला. हा हा ठीक आहे.
दादा ह्याला बघितलंय कुठं? दादा हे बारकं पोरगं बघितलंय कुठे? नाही हा? कुठं ना हे बारकं पोरगं बघितलंय कुठे? इथं येताना नाही दिसलं कुठं? याला सॉरी ए थांब थांब थांब. काय रे काय झालंय असं रस्त्यावर कोणाला हुडकत फिरायलास? कुठं काय असंच फिरायला लागलोय. सांग म्हणलं ना. ते अथर्वला शोधायला लागलोय. तो गेलाय घर सोडून. अथर्व ते बारकं पोरग घर सोडून गेले. वय काय आहे त्याचं? असं कसं घर सोडून जाईल तो? लॉंग स्टोरी नंतर सांग. थांब थांब. एक काम कर मला फोटो पाठव त्याचा. अरे पाठव की. नंबर आणि इकडे पाठव लवकर. तू व्यवस्थित इकडे शोध त्याला. मी पण माझ्या परीने शोधतो. काय आता वेळ घालवायला नको. चल कामाला लाग. काय रे काय कळलं का? कशा आता काळजी दाखवताय तुम्ही? हा, तुमच्यामुळे गेलाय अथर्व घर सोडून. तुम्ही जर का वेळेत ती शाळा मुजुमदाराला विकली असती ना, तर आज माझा अथर्व कुठेतरी मोठ्या कॉन्व्हेंटच्या शाळेत शिकत असता. ही वेळ चालली नसती त्याच्यावर. फक्त तुमच्यामुळे गेला अथर्व घर सोडून. आणि तुमची ती लाडकी नात त्याला आपल्या शाळेच्या गोडवे सांगून त्याला फुस लावायला लागल्या. दीपा उगाच काहीतरी बोलू नकोस. साविनान भाऊंनी जे काय केलं ते त्याच्या चांगल्यासाठी केलं, त्याच्या भल्यासाठी केलं. कशाचं? डोंबलाचं भलं. हा? आता मोठ्या कॉन्व्हेंटच्या शाळेत शिकणं ना काळाची गरज आहे. या लहान शाळेत शिकला असताना तो तर लहानच राहिला असता. माणूस लहान होणार की मोठा होणार हे त्याची शाळा किती मोठी आहे किंवा किती लहान आहे ह्याच्यावर ठरत नसतं. तर ते त्या माणसाची इच्छाशक्ती, स्वप्न, त्याची कष्ट करायची किती तयारी आहे, जास्त आहे का कमी आहे ह्याच्यावर ठरत असते. तू त्याच्या कोवळ्या मनावर सतत दबाव टाकत राहिलीस ना, म्हणून त्याची सहनशक्ती संपली आणि म्हणून पळून गेलाय तो घरातून. बघा बघा बघितलं का? आईलाच पोराचं वैरी बनायला लागलं ती माणसं. माझ्यामुळे गेला तो घर सोडून. हा? त्याच्या भल्याचा चांगल्यापणाचा मीच विचार करणार ना? नाही माझंच चुकलंय. है ना? माझंच चुकलंय. अहो ही माणसं माझ्यावरच आरोप करायला लागला. कराय तुमचं. माझंच चुकलंय. माझंच चुकलंय. शांत शांत. बस. ताई ताई ताई, अगं पोरांच्या फ्युचरचा तरी विचार कर. हा, एकमेकाच्या पायात पाय घालून, एकमेकाच्या डोक्यावर डोके अजून काय मिळणार आहे? काय निष्फळ होणार आहे? काही नाही, फक्त धुळा धुरळा आणि धुराळा. मग मुजुमदाराचा मान सन्मान, ते तोरा बिरा सगळे त्या धुरळ्यात बुम उडून जाणार. मग काळ का गोर कुणी नाही विचारणार मुजुमदारांना. अरे मग काय करू मी? सांग ना काय करू? त्या विलासचं काहीतरी विचित्रच. कसं आवरू त्याला सांग?
अगं तुला कुणी सांगितलं त्याला आवरायला? आ तू काय बी करू नकोस. तू फक्त आपल्या कामावर फोकस कर, फोकस. सुपारी फुटली, धैर्य कन्व्हिन्स झाला की मी लगेच स्टेटस टाकणार. धैर्य मुजुमदार या दयाचा जावाई होणार. आणि बघ, दुसऱ्या दिवशी स्टेटस गायब व्हायच्या आत तुझ्या पोरांची भांडणं बिडणं नाही हे सगळे ते गायब केलेलं असणार या दयानं. तायडे तुला माहितच आहे माझं टॅलेंट, माझी पॉवर. आता हेच बघ की तुझ्या विरोधातले सगळे पुरावे माझ्याकडे आहेत का नाही? आणि ते विलासनं शाळा पडली त्याचे सुद्धा सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. बरं ते जाऊ दे, तुला हे सगळं माहित आहे याचे सुद्धा सगळे पुरावे माझ्या या खिशात आहेत. असं काहीच नाही जो दया करू शकत नाही. म्हणून म्हणतोय ताईडे, म्हणून म्हणतोय पटकन कॉल कर आणि झटकन धैर्याला इकडे बोलवून घे आणि त्याला आज आत्ता ताबडतोब या क्षणी सगळं सांगून टाक, सगळं सांगून टाक. अरे अगं विचार कसला करतेस? कृती करायची वेळ आहे. अगं तू त्याला फोन लाव. घे फोन कर फोन. अगं कर फोन. ऐक कर. हाय. धैर्य, घरी कधी येणार आहेस तू? काय नक्की सांगता येत नाही, जरा गडबडीत आहे आता. गडबडीत? कसली गडबड? अगं भाऊराव नाईक आहेत ना, त्यांचा पण तू हरवलाय, त्याला हुडकायला. काय? भाऊरावांचं पण तू का शोधतोयस? का, कशासाठी, त्याचं उत्तर नाही आहे माझ्याकडं. बट मे बी त्याला शोधता शोधता मला माझ्या प्रश्नांची उत्तरं सापडतील.